नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे ईस्ट इंडिया पॉडकास्टर्स मध्ये. आणि माझ्यासोबत आहेत माझे मित्र आनंद आणि साहिल. तर आजचा व्हिडिओ खास यासाठी आहे, त्याचं कारण तुम्हाला माहितीच आहे की जे इंडिया न्यूझीलंडमध्ये चक्र जे फिरलेलं आहे, वरुण चक्रवर्ती या नावाने, सेकंड बरोबर. इनिंग्स म्हणून, तर त्यावरती हा स्पेशल व्हिडिओ आहे. फर्स्ट इनिंग नक्कीच आपली बॅटिंग थोडीशी ढासळली, पण लोअर ऑर्डर आणि मिडल ऑर्डरनी थोडंसं सांभाळून चांगला स्कोर उभा केला. आणि त्यानंतर सेकंड इनिंगमध्ये काय झालं हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. तर जी आपण सुरुवातीपासून म्हणत होतो, इंडिया न्यूझीलंड ही एक क्रुशल मॅच असणार आहे. आणि ती तशीच मॅच झाली. जस्ट लाईक 50 ओव्हर्स क्रिकेट वर्ल्ड कप. इम्पॉर्टंट मॅच, ती सेमीफायनल होती आणि ही त्या आधीची म्हणजे ग्रुपची आपली शेवटची मॅच होती. आणि आपण ग्रुपच्या टॉपला फिनिश केलेलं आहे. तर मला जाणून घ्यायचंय, काय होते तुमचे रिॲक्शन्स? साहिल. सो जसं तू म्हणला, चक्र फिरलं, नक्कीच चक्र फिरलेलं आहे. कारण आयसीसी इव्हेंट्स म्हटलं की वेन वी टॉक अबाउट न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि दुसरी साऊथ आफ्रिका, ह्या टीम आयसीसी इव्हेंट मध्ये मला नाही माहिती काय होतं त्यांना. आउट ऑफ नो वे ते सगळे प्लेयर्स त्यांच्या फॉर्म मध्ये येऊन जातात आणि एकदम जीव पणाला लावून खेळतात. त्यामुळे इंडिया न्यूझीलंड म्हटलं की थोडंसं दडपण असतं ऍज अ फॅन, की काय होईल काय होईल. कारण आयसीसी इव्हेंट्स आपण इतिहासात तसं बघितलेलं आहे. 2023च्या वर्ल्ड कप मध्ये आपण सेमीफायनलला त्यांना हरवलं, पण आयसीसी इव्हेंट मध्ये WTC म्हटलं आपण, तर इतिहास तसा इतका चांगला नाहीये न्यूझीलंड सोबत. सो या दणदणीत विजय. वरुण चक्रवर्तीला त्यांनी डेब्यू मॅच फॉर द चॅम्पियन्स ट्रॉफी, पहिली मॅच 5 विकेट्स, अमेझिंग परफॉर्मन्स. त्याचबरोबर अक्षर पटेल, रवींद्र जडेजा त्यांनी लाईन अँड लेंथ पकडून धरली आणि वेल बोल्ड बाय देम एज वेल. आणि गुड डिसिजन बाय रोहित शर्मा की हर्षित राणाला बसून वरुण चक्रवर्तीला आणणं. पिचचं जे रिडिंग होतं इंडियन टीमचं, दॅट वॉज रिअली फिनॉमिनल. आणि ऑल्सो की चुझिंग द बॉलर्स ॲट राईट ओव्हर्स ॲट राईट टाइम, दॅट वॉज रिअली क्रुशियल. कारण स्टार्टिंगला थोडा बॉल तुमचा नवीन असतो तेव्हा स्किट होत असतो, पण नंतर जसं जसं बॉल ओल्ड होतो त्याच्यानंतर ना तो बॉल थोडासा ग्रिप व्हायला लागतो, थोडा थांबून यायला लागतो. आणि विकेटच अशी होती की बॉल थांबून येत होता. त्यामुळे चुझिंग ऑफ द राईट बॉलर्स ॲट द राईट टाइम वॉज रिअली क्रुशियल, आणि ते त्यांनी केलं. जसं की नवीन बॉल जो होता वरुण चक्रवर्तीच्या हातात दिला, स्किट केला त्यांनी थोडासा, म्हणजे फेअरली न्यू बॉल आय वुड से. बरोबर. अक्षर पटेल, रवींद्र, आणि जुना बॉल जेव्हा होतो ना, मला वाटतं कुलदीप यादव, जे लोअर ऑर्डरचे जे बॅट्समन आहेत ना, त्यांच्यावर तो खूप मला वाटतं कारगर सिद्ध होतो. त्यामुळे जुना बॉल कुलदीपच्या हातात दिला आणि इट वॉज फेअरली अ क्लोज इंटेन्स मॅच नाही म्हणणार, पण इट वॉज गुड कॉम्पिटिशन ओव्हरऑल. नक्कीच, नक्कीच, नक्कीच. बरोबर. आपण आनंद. आपण मॅच सुरू व्हायच्या आधीच्या व्हिडिओमध्ये हे बोललेलो की हे दोन टीम आहेत, हे आपण फायनल खेळतील असं प्रेडिक्ट केलेलं. सो ही फायनल आधीची एक प्री फायनल असल्यासारखी मॅच होती. आणि बिफोर गोईंग इन टू द मॅच, क्लिअर फेवरेट्स असं काही कॉन्सेप्ट नव्हतं याच्यामध्ये. कारण की कोणतीही टीम जिंकू शकली असती. आणि जर दोन्ही टीमला ऑन पेपर कम्पेअर केलं, तर बॉलिंग वाईज, फील्डिंग वाईज आणि बॅटिंग वाईज, बॅटिंगमध्ये सुद्धा त्यांच्याकडे खूप खूप डेप्थ आहे. सो एकदम जसं साहिल म्हणाले ना आमच्या डिस्कशनमध्ये आधी, की दोन्ही टीम मिरर इमेजेस आहेत. की अ, ज्या ज्या दिवशी जी टीमचा पगडा भारी असेल ती मॅच जिंकू शकते. आज इंडियाच्या टीमचा पगडा भारी होता काही बरोबर. कारणांमुळे, जसं की टीम सिलेक्शन एक झालं, स्पिनर्सना खेळवलं, आणि ते नक्कीच जास्त योग्य ठरलं आजच्या दिवशी. एक गोष्ट जी मला अ, आवडली, की टेक अवे, की इंडियाची बॅटिंग लाईनअपची डेप्थ आहे, ती टेस्ट झाली आज. की प्रत्येका वेळेस ओपनर्स किंवा वन डाऊन बॅट्समन चांगले खेळले तर खालच्या बॅट्समनला चान्स मिळत नाही. आज ते नक्कीच टेस्ट झाले. हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, KL राहुल ह्यांच्यापर्यंत चान्स आला आणि त्यांना बराच वेळ मिळाला टिकून खेळण्याचा. श्रेयस अय्यरला हॅट्स ऑफ, की त्यांनी एक एक मी आता त्याला अपकमिंग बॅट्स म्हणजे यंग आणि असा यंग टॅलेंट न बघता एक सिनियर बॅट्समन म्हणून मॅच्युअर. बघणार आहे. मॅच्युअर होऊन
तो जबाबदारीने खेळायला लागलेला आहे. जस्ट विकेट इझिली टाकत नाहीये, सिच्युएशन समजून बॅटिंग करतो. सो कुडोज टू हिम. त्यांनी आज पूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन अक्षर पटेल सोबत जी इनिंग म्हणजे इनिंग बांधून टीमचा जो रेस्पेक्टेबल टोटल बनवण्यामध्ये जी हेल्प केली आहे, त्याच्यामुळे आय थिंक आपल्या बॉलर्सना कॉन्फिडन्स आला आणि आपण आपली स्ट्रॅटेजी पूर्णपणे सफलतेने पार पाडू शकलो. सो दॅट वॉज रिअली अमेझिंग टू सी. आणि नंतर मग परत आपल्या बॉलर्सनी स्पिनिंग म्हणजे स्लो ट्रॅक असल्यामुळे स्पिनर्सनी पूर्णपणे त्यांना एकदम प्रेशरमध्ये ठेवून विकेट्स रेग्युलर इंटरव्हल काढून आपली मॅच जिंकवलेली आहे. सो आय एम हॅपी विथ दॅट. पण तरीही मला असं वाटतंय हीच टीम फायनलला परत येण्याची खूप 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 चान्सेस चान्सेस आहेत. आहेत. सो त्यामुळे त्या दिवशी काय होईल ते बघण्यासाठी पण मी उत्सुक असेन. सो लेट्स सी. आणि इथे नक्कीच. एक गोष्ट खूप इंटरेस्टिंग आहे मला वाटतं, की टॉस न्यूझीलंडने जिंकला. त्यांनी बॉलिंग घेतली बरोबर. आणि बॉलिंग घेतल्यावर त्यांचा जो हेनरी, ही इज अ फास्ट बॉलर. ही गॉट 5 विकेट्स आय गेस. बरोबर. त्याला 5 विकेट्स मिळाल्या की तेव्हा वाटलं की मे बी इट्स अ रॉंग डिसिजन की फास्ट बॉलरला बसवलं तुम्ही. पण जसं जसं एज होत गेला ना ट्रॅक, तो थांबून यायला लागला बॉल. हम्म. आणि इट टर्न आउट टू बी अ रिअली गुड डिसिजन की वरुण चक्रवर्तीला खेळवलं. आणि बरोबर. सांगायला मला आवडेल की 2000 पाकिस्तान विरोधात आपण T20 वर्ल्ड कप मधली कुठली 2021 ची मॅच होती ती 22 21 आय गेस, जी 10 विकेट्सनी हरलो होतो व्हॉट एव्हर इयर. हा. सो ती जी मॅच होती, 2017 ची होती. ओके, तर ती मॅच जेव्हा ती हारलो होतो आपण 10 विकेट्सनी, वरुण चक्रवर्तीला आपण ऍज अ मिस्ट्री बॉलर घेऊन गेलो होतो. आणि करेक्ट. त्या हारचा जो सगळा हे होतं बिल, ते आपण बऱ्याच जणांनी वरुण चक्रवर्तीच्या नावाने फाडलं होतं. आणि त्या बरोबर. स्टेडियम मध्ये त्यांनी आज 5 विकेट्स घेतले. टीम जी होती ती नक्कीच वेगळी होती, न्यूझीलंड होती. पण कुडोज, हॅट्स ऑफ टू हिम. बरोबर. नक्कीच. आणि बॅटिंगचं जर बोलायचं झालं, तर जी आपली मिडल ऑर्डर टेस्ट झालेली आहे, जसं आनंद म्हणाला, तर ती खूप चांगल्या मॅचमध्ये टेस्ट झालेली आहे. आपण जर पॉझिटिव्ह पॉइंट्स बोलायचे झाले, तर अक्षर पटेल आणि श्रेयस अय्यर या दोघांनी खूप चांगली इनिंग्स बिल्ड केली 3 क्विक विकेट्स नंतर. कारण त्या सिच्युएशनमध्ये खूप अवघड होतं एक इनिंग बिल्ड करणं, आणि त्यामध्ये चांगल्या प्रकारे सक्सेस त्यांना मिळालेला आहे. फक्त श्रेयस अय्यरबद्दल मला थोडंसं बोलावं वाटेल, की त्यांनी जेवढी इनिंग्स त्याची चांगली बिल्ड केली, हम्म. तेवढी त्याला फिनिश करता नाही आली. बरोबर. करेक्ट. कारण तो ज्या ओव्हरमध्ये ज्या बॉलला आउट झाला, तो बॉल त्याला कंटिन्यू 3 ओव्हर पासून टाकत होता ओव्हर की. शॉर्ट बॉल, शॉर्ट बॉल, शॉर्ट शॉर्ट बॉल. बॉल तिथे तो करेक्ट. हॅमर करत होता. आणि त्याचा एक पण शॉट सक्सेसफुल झाला नव्हता. तो म्हणजे क्लोज कॉल्स होते, पण त्याच्यामध्ये तो माझ्या मते थोडासा अडकला त्या सिच्युएशनमध्ये आणि तिथंच तो आउट झाला. आणि असं नाही, त्यांनी खूप प्रॅक्टिस केलेली आहे. आणि ही त्याची एक जशी सुरेश रैनाची शॉर्ट बॉलची कमजोरी होती, सिमिलरली श्रेयस अय्यरची तशी आहे. आणि आता ती खूप नोन झालेली आहे सगळ्यांना. बट ही वर्कड अ लॉट ऑन इट. त्यांनी खूप बरोबर. प्रॅक्टिस आपण केली, त्यांनी खूप इम्प्रूव्ह केलं. आपण मागच्या मॅचेस मध्ये बघितले, येस, पुल शॉट त्याचे बोललो पण आपण. बघितले. पण समहाऊ या मॅचला त्याला तितकं ते मे बी आय डोंट नो, पण त्यांनी केलेले प्रॅक्टिस केली, इम्प्रूव्ह करायचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांनी प्रूव्ह पण केलेलं आहे. पण ह्या मॅच मध्ये समहाऊ अनलकीली झाला तो आउट त्या तेवढा बॉलला. तो इफेक्ट थोडासा पडला. हो. ओरुर्कीची हाईट आणि पेस जो होता, तर हम्म. अॅनालिस्ट त्याला नक्कीच त्या पॉइंट्सवर सांगतील आणि तो ते इम्प्रूव्ह करून नेक्स्ट या, मॅचेसमध्ये आपल्याला दिसेल. करेक्ट. येस. येस. आणि अजून दुसरं म्हणजे के.एल. राहुल. तर के.एल. राहुलकडं पण खूप गोल्डन चान्स होता असं म्हणायला हरकत नाही आज. बरोबर. पण तो फेल झाला आज. मोठी होपफुली इनिंग नेक्स्ट मोठी इनिंग मॅचमध्ये तो नक्कीच त्याचा खेळू शकला मोठी असता. इनिंग नक्कीच, एक कारण हाफ त्याला थोडा सेंचुरी. ब्रेक पण मिळाला होता. पण ते येस. तेवढं कॅपिटलाइज करता नाही आलं त्याला. हार्दिक पांड्याने एका एक्सटेंड पर्यंत केलं व्यवस्थित कॅपिटलाइज. 45 रन्स इन करेक्ट. 45 त्याची इनिंग बॉल्स, खूप नॉट बॅड. क्रुशल होती आणि हार्दिकचीच. म्हणजे हो. नॉट लाईक ग्रेट, त्याच्या स्टाईलच्या थोडीशी विरोधात होती. बॉल टू बॉल रन होते. 45 बॉल ऍज पर द 45. सिच्युएशन तो खेळला हा, आणि तिथं तेच करेक्ट. गरजेचं होतं. गरजेचं त्यामुळे होतं. ऍटलीस्ट स्कोर 250 पर्यंत गेला आणि थोडं कॉम्पिटिशन मध्ये राहिलो आपण. बरोबर. सो ह्या पिचची अजून एक म्हणजे ह्या पिच बद्दल बोलायचं झालं तर
आपण जर पहिले बॅटिंग केली फायनल्समध्ये, सेमीफायनल्समध्ये, पुढच्या हम्म. मॅचमध्ये, तर मोठा स्कोर जरी नसला, एक डिसेंट स्कोर जरी असला, तरी खात्रीने जाऊ शकतो की बॉलर्सना चान्स आहे मॅचमध्ये कमबॅक हम्म. करून टीमला आणण्याचा. सो ते एक कळलं, कारण की बांगलादेश आणि पाकिस्तानच्या विरोधात पण आपण बॅटिंग सेकंड करत होतो आणि हम्म. आपण 225, 230, 238 आहे 242 समथिंग. हा 242 अगेन्स्ट पाकिस्तान चेस केलेले. हम्म. सो आपल्याला चेस करता आले ते, हम्म. पण ते इंडिया पण आज काइंड ऑफ त्या सिच्युएशन मध्ये होती की आपण 249 रन ऑन बोर्ड होते, पण आपण हम्म. बॉलिंगमध्ये जास्त माइंडफुल बॉलिंग केली रॅदर दॅन करेक्ट. हा. सो सी मला काय वाटतं, फर्स्ट इफ युअर बॅटिंग फर्स्ट, हम्म, 250च्या वर स्कोर झालाच पाहिजे. कारण अनालिसिस मागच्या मॅचचं जर बघितलं, स्टॅटिस्टिक्स बघितले, तर हम्म. 250च्या वर जेव्हाही स्कोर गेलेला आहे फर्स्ट बॅटिंग टीमचा, तर चेस करायला थोडंसं अवघड झालेलं आहे. बरोबर. इंडिया इज मतलब त्याचं एक्सेप्शन आहे थोडंसं. विराट कोहली त्या दिवशी अमेझिंग खेळला. 250च्या आसपासच स्कोर होता तो, पण हम्म, जसा 250च्या वरती जातो, इट्स हम्म. क्वाईट स्ट्रगलिंग. बरोबर. म्हणजे थोडंसं म्हणजे, आणि तुम्हाला असं पिच आहे तिथे, मोठे शॉट्स तुम्हाला रिस्क घ्यावीच लागतील तरच रन बनतात. करेक्ट. तिथे तुम्ही कन्वर्ट करणं, 1-2 करणं, इट्स क्वाईट डिफिकल्ट ऑन दॅट पिच. करेक्ट. की मोस्टली तुम्हाला डिफेन्स डॉट बॉल जर बघितलं, आज मला वाटतं एक्झॅक्ट फिगर मी विसरलो, पण 100च्या वरती डॉट बॉल न्यूझीलंडचे होते. बरोबर. सो तुम्ही जोपर्यंत रिस्क घेत नाही, जसं सँडनरनी 2 सिक्स मारले वरून चक्रवर्तीला, रन येतात. रिस्क घेतली तर रन येतील. बरं, तुम्ही जर टिकून खेळायचं, आता पाकिस्तानच्या वेळेसही तेच झालं. पाकिस्ताननी ती एक इनिंग खेळली, टिकून राहायचा प्रयत्न केला, टिकून राहता टिकून राहता टिकून राहता रन नाही आले, रिस्क नाही घेतली हम्म. आणि रन नाही आले त्याच्यामुळे. पण इथे मोठे शॉट्स खेळा. मोठे शॉट्स म्हणजे रिस्क, थोडीशी रिस्क घ्यावी लागणार आहे, तेव्हा तुमचा स्कोर चांगला बनेल आणि रन्स येतील आणि समोरच्या टीमला चेस करायला थोडंसं अवघड जाईल. करेक्ट. आणि आउटफील्ड आपण जसं बोललो आहोत आधी पण की खूप स्लो आहे. सो कधी हम्म. कधी गॅपमध्ये बॉल बॅट्समन मारतो, बाउंड्रीपर्यंत पोहोचत नाही. सो तिथे 4 मिळाले पाहिजे, तिथे 2 किंवा 3 मिळतात. सो ओव्हरऑल तिथे पण रन घटत राहतात टोटलमधनं, असं आहे. सो ते एक आहे. अजून एक ॲनालिसिस आपण जी डिस्कस केली, साहिल आणि निशांत, तुमचं काय मत आहे जे इंडियाची फिल्डिंगबद्दल बोलायचं असेल, एस्पेशली ड्रॉप कॅचेसबद्दल. सो निशांत, तू ती अनालिसिस शेअर केलेलीस आपल्यासोबत. सो काय म्हणायचं तुला त्याच्याबद्दल? बरोबर. जसं आपण बाकी डिपार्टमेंट्स बद्दल पण बोललो, की कुठं लॅक करतोय आणि कुठं वर्क केलं पाहिजे. तसं फील्डिंग हा एक खूप मोठा मुद्दा आहे. बिकॉज कॅचेस विन मॅचेस जसं आपण म्हणतो. ॲब्सोल्युटली. तसं या टुर्नामेंटमध्ये कॅचेसमध्ये थोडंसं आपण लॅक केलेलं आहे. आणि नक्कीच हे टीम मॅनेजमेंटला माहिती आहेच आणि ते येणाऱ्या मॅचमध्ये ते नक्कीच सुधारतील. येस. तुझं कीपिंग बद्दलचं काय मत होतं, साहिल? तो हा कीपिंगबद्दल तेच. आय गेस साहिल बोलेलच. हम्म. पण त्याआधी मला आठवतंय की आजच्या मॅचमध्येच थोडं अनालिसिस दाखवत होते टॉम लेथम आणि के एल राहुलचं. That is what I तेच was त्याला going to बोलले. say. Yeah, go on, go on. तर तेच अनालिसिस की हम्म. बॉडी वेट कुठं जात आहे आणि कंपॅरिझन मध्ये ते आपल्याला दिसत होतं क्लिअरली करेक्ट. बरोबर. की कुठल्या साईडला तो लीन होतोय आणि त्यामुळे कसा इफेक्ट हम्म. पडतो. तेच होतं. तो जेव्हा पोझिशन मध्ये जेव्हा येतो ना, आपण आता काय होतं, स्पिनरसाठी आपण बैठी पोझिशन मध्ये असतो आणि जेव्हा तो बॉल आपल्या जवळ जवळ येत जातो, तसं तसं तुम्ही उंच होत जाता, म्हणजे हम्म. उभे राहता. आणि त्याचं काय होतं माहित आहे का, तो बॉल जेव्हा येतो ना, त्याचा पाय आहे ना लेफ्टवाला, म्हणजे इफ ही इज कीपिंग फॉर अ राईट हँड बॅट्समन, तो लेग स्टम्पच्या बाहेर जातो त्या बाजूला, त्यामुळे त्याचं ते वेट पूर्ण तिकडे येतं आणि तो हम्म. इकडे त्याचा हात येतो, पूर्ण मागे येतो. हम्म. वेरस टॉम लेथनचं जे वेट डिस्ट्रीब्युशन आहे ना, ते जाग्यावर राहतं, त्याचा पाय इतका हालत नाही, लेग स्टम्पच्या तिकडे जात नाही. सो तो त्याचं जे वेट डिस्ट्रीब्युशन आहे ना, ते स्ट्रेट राहतं आणि त्याचा हात इझिली जिथे पाहिजे तिथे असतो. हम्म. सो तो बॉल टॉप ऑफ द ग्लव्सला होऊन डेव्हिएट होत नाही. जसा ह्याचा, आणि दिस इज नॉट जस्ट दिस मॅच, इट हॅज हॅपन. पाकिस्तानच्या विरोधात आय डोंट नो कोण बॅटिंग करत होतं, पण तिथेही त्याने एक कॅच सोडलं होतं. हम्म. So this is bit concern. He has to work on technique. He's a great keeper. I think one of the finest keeper India ever had. पण this is थोडासा स्मॉल फ्लॉ आहे तो, त्याने थोडासा त्याच्यावर वर्क केलं पाहिजे.
बरोबर. आणि नक्कीच म्हणजे जसं आता टुर्नामेंटमध्ये पुढे जाऊ आपण, या तर तिथं चान्स देऊन काही चालणार नाहीये. तर नो या पॉइंटवर वर्क करावंच लागणार आहे. कारण ती चूक झालेली परत म्हणजे रेक्टिफाय होऊ नाही शकत बरोबर बरोबर सेमीफायनल आणि फायनलमध्ये. पण ते कसं असतं, तुमची एक मसल मेमरी तयार होते ना, इट्स नॉट अ क्विक फिक्स. यू हॅव टू गो बॅक, यू हॅव टू वर्क ऑन इट. 3 महिने 4 महिने तुम्हाला त्याच्यावर द्यावे लागतात, मे बी जास्त. ती मसल मेमरी एकदा डेव्हलप झाली ना, इट्स नॉट इझी टू चेंज इट. करेक्ट करेक्ट करेक्ट. नक्कीच आपल्याला होपफुली ही विल वर्क ऑन इट. येस, ह्या पॉइंट्सवर एक ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला दिसेल पुढच्या मॅचमध्ये आणि आपण पुढची मॅच पण अशीच जिंकू आणि फायनलमध्ये जाऊ, हेच आपण होप करतोय. बरोबर बरोबर. We should talk about India versus Australia as well, Yeah. which is happening. या या Right. So what are your guys' views on, like, की in terms of त्यांचे जे बॅट बॉलर्स आहेत, बॉलर्स इतके खास नाही आहेत जितके, कारण इंजरीज जर आपण बघितलं, आणि दे आर कमिंग टू दुबई फॉर द फर्स्ट टाइम इन दिस टुर्नामेंट. फॉर द फर्स्ट टाइम. आणि सेकंड पॉइंट असा की ते फक्त एक मॅच खेळलेत, त्यांना तेवढी मॅच प्रॅक्टिस मिळालेली नाहीये. तर एक ड्रॉ आपण ड्रॉ झाली का त्यांची? स्ट्रॉंग आहोत. नाही नाही, ऑन एक पेपर वॉश्ड आउट होती साऊथ आफ्रिका सोबतची. येस. ती असं झालं. काय म्हणत होता निशांत? निशांत, तू काय म्हणत होता? येस, म्हणजे ते तोच पॉइंट म्हणत होतो मी की एक वॉश आउट होती आणि दुसरी म्हणजे न खेळल्याच्या यानीच होती ती. बरोबर 10-12 ओव्हर खेळले फक्त, ते बॅटिंग केली, फर्स्ट बरोबर इनिंग झाली. पण बरोबर. मी म्हणत होतो की इंडिया ऑन पेपर आणि इन फॉर्म थोडीशी स्ट्रॉंग आहे जर Correct. ऑस्ट्रेलियाशी कम्पेअर केलं तर. वी आर गोइंग विथ एन एच, सो लेट्स होप फॉर द बेस्ट. आणि जर करेक्ट. सेम टीम, येस, गो ऑन. मला म्हणायचं होतं ऑस्ट्रेलियामध्ये झॅम्पा हा त्यांचा फर्स्ट स्पिनर आहे. त्याच्या व्यतिरिक्त तेच अजून बोलणार किती होतो. स्पिनर येस. खेळत आहेत ते? आय गेस झॅम्पा इज द ओनली स्पिनर फ्रंट लाईन त्यांच्याकडे. एक्सपिरियन्स बाकीचे जे आहेत, मॅक्सवेल टाकेल तो पार्ट टाइम किंवा आहे. कोणी कोणी ट्रॅव्हिस हेड पण टाकतो. ट्रॅव्हिस हेड, दे आर मोस्टली पार्ट टाइम. पण असं नाहीये, मॅक्सवेलने विकेट्स घेऊन दिलेल्या आहेत. ही इज लाईक युवराज सिंग. बरोबर बरोबर. सो त्याने विकेट्स आणून दिलेल्या आहेत. सो पण हा तेच प्रश्न येतो, झॅम्पाशिवाय दे डोंट हॅव एनीवन स्ट्रॉंगर. आणि जर हीच टीम आपण ठेवली, विकेट जर सेम राहिलं आणि 5 स्पिनर सोबत खेळलो आपण पुढची मॅच, तो हाय चान्सेस. पण ती शेवटी ऑस्ट्रेलिया आहे. दे सेमीफायनल फायनल मध्ये त्यांना वेगळं बळ येत असतं. सो वी हॅव टू बी केअरफुल. ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये नाही गेलं पाहिजे. विथ कॉन्फिडन्स, प्रॉपर रिडिंग ऑफ द मॅच आणि केलं पाहिजे. आणि होईल, आय गेस. लेट्स सी हाऊ इट गोज. बरोबर. आणि कॉन्फिडन्स म्हणायला झालं तर खूप चांगला कॉन्फिडन्स आपण आजच्या मॅच नंतर घेऊन चाललोय सेमीफायनल मध्ये. आणि बरोबर. फॉर्च्युनेटली जास्त गॅप नाहीये जसं मागच्या मॅच मध्ये होता. तर तो फॉर्म कंटिन्यू राहील आणि आपण आय गेस ट्युजडेला मॅच आहे आपली लगेच परवा. परवा. येस. चालेल. मला असं वाटतं की आपल्या टॉप 3 मधनं एक जरी टिकून राहिला, मोठी इनिंग खेळली, तर मजबूत स्कोर होऊ शकतो. मग पहिली बॅटिंग करा किंवा चेस करत असा. सो चेस करायला पण इझी पडतं. पण तेच असतं की टॉप 3 मधनं एकाने मोठा स्कोर करणं गरजेचं आहे. आणि मग थ्रू आउट द इनिंग कॉन्ट्रीब्युशन्स मिळत राहिले ना, रन्स येतात, रन्स नक्की येतात असं. आणि आपल्याला चांगलं आहे की आपल्याला कंडिशन्स, आपलं ते काइंड ऑफ होम ग्राउंड झालं आहे या टुर्नामेंटसाठी. सो कंडिशन्स आपल्याला माहिती आहेत. या ट्रॅक्सचं नेचर कसं बदलतं थ्रू आउट फर्स्ट इनिंग सेकंड इनिंग ते माहिती आहे. सो लुक्स गुड ऑन आवर पार्ट की आपल्या बॅकयार्डमध्ये मॅच असल्यासारखी आहे. त्यांना टेन्शन घेण्याची गरज आहे. पण ऑस्ट्रेलिया बिंग ऑस्ट्रेलिया, नॉकआउट फेजेसमध्ये त्यांचं एक वेगळं स्वरूप दिसायला येतं आणि त्यांना इंडियाला हरवायला नेहमी आवडतं. आणि आय होप की इंडिया हे होऊन देणार नाही विथ देअर गुड परफॉर्मन्स. टेन्शन न घेता चांगली खेळा आणि हरवा आणि कांगारूजना परत पाठवा. मला वाटतं इट्स गुड की सेमीफायनल मध्येच त्यांचं आव्हान आलेलं आहे आपल्याला. येस सो येस. तो रिलीफ राहील. सेमीफायनल मध्ये त्यांना नॉक केलं बाहेर की ऍटलीस्ट फायनलला इट कॅन बी इधर न्यूझीलंड, साऊथ आफ्रिका. सो तो थोडासा रिलीफ राहील की फायनलला ऍटलीस्ट साऊथ ऑस्ट्रेलिया नाहीये. बरोबर बरोबर. त्या दोघांपैकी काय वाटतंय की त्यांची मॅच कुठे होते? गद्दाफीला तर लाहोर. फायनल बोलणार होते, पण लाहोरला होती ही मॅच. म्हणजे गद्दाफीच सेमीफायनल. झालं ना. इज इट गद्दाफी? आय डोंट नो, बट लाहोर स्टेडियम, व्हॉट एव्हर इट इज. ओके ओके ओके.
त्यांची त्या मॅच सो एक टफ होणार कारण दोन्ही टीम चांगल्याच फॉर्म मध्ये आहे आणि हम्म, त्यांची बरीच हिस्ट्री पण आहे. जसं इंडिया ऑस्ट्रेलियाची आपण आत्ता बोललो. हम्म. करेक्ट. तसं 2015 वर्ल्ड कपची मॅच बघायला गेलं तर वन ऑफ द बेस्ट क्रिकेट वर्ल्ड कप मॅच म्हणता अमेझिंग. येईल. बरोबर बरोबर तर वो सब जखम लेके मैच में उतरेंगे दोनों टीम्स. बरोबर. करेक्ट, करेक्ट. पण एक टीम चूज करायची झाली कोणाला चूज करायला, साऊथ आफ्रिका का न्यूझीलंड फॉर द सेकंड लेग? आई विल चूज न्यूझीलंड. ओके, तुला काय वाटतंय साहिल? I strongly believe New Zealand will make it to finals, but I want South Africa to be in finals. कारण एक ते हे जर एक आले एक Want फायनल. them to choke हा, again. काय? Do you want them to choke again? मुझे चाहिए मला वाटतं की साऊथ आफ्रिका यावी फायनल मध्ये, की हम्म. आपल्या विरुद्ध इझी जाईल, पण न्यूझीलंड विल मेक इट असा मला विश्वास आहे. आणि काही वेदर फॅक्टर पिक्चर मध्ये येणार आहे, काही असं काही प्रेडिक्शन दिलंय का अजून माहिती नाही? अजून तरी काय नाहीये, आणि अजून तर बट वाचलं. लेट्स सी ओके, ऑन द डे. बट व्हॉट एव्हर हॅपन्स मे बी देन दे विल रिझर्व डे असेल पुढच्या दिवशी मॅच होईल. तसं झालं तर बेटर आहे. म्हणजे डकवर्थ लुईसनी मॅच डिसाईड न होता पूर्ण हम्म. इनिंग्स 50 ओव्हर्स खेळून डिसाईड झालं तर ती मेरिटवरती होते असं माझं म्हणणं आहे. हो. लेट्स सी. मला असं वाटतंय की न्यूझीलंडनी यावं, कारण की आय थिंक न्यूझीलंडचं प्रिपरेशन टुर्नामेंटसाठी खूप चांगलं आहे असं मला दिसून येत आहे. आज पण ते खूप चांगले म्हणजे होते, म्हणजे जर का विकेट्स इन हँड असते ना त्यांच्या, तर त्यांनी नक्कीच चेस करू शकले असते. इंडियाचं क्रेडिट तेच आहे की ते रेग्युलर इंटरवरती विकेट घेत बसले, त्याच्यामुळे त्यांच्यावरती प्रेशर बिल्डअप होत गेलं. सो त्यांचं ओव्हरऑल प्रिपरेशन अगेन्स्ट एव्हरी टीम, त्यांची फील्ड सेटअप, त्यांचा बॉलिंग सेटअप एकदम तगडा दिसतोय. सो मला वाटतं ते कुठे ना कुठे नक्कीच साऊथ आफ्रिकेला जरासा जाळा टाकून फसवतील आणि प्रेशरमध्ये आणून मॅच काढतील असं मला वाटतं. सो न्यूझीलंडचे फायनल यायचे चान्सेस जास्त आहेत. ग्रेट. तो ईस्ट इंडिया प्रोडक्शन्सचे प्रेडिक्शन्स म्हणतात की इंडिया न्यूझीलंड ही फायनल होणार. येस. वाटतंय. ओके, लेट्स सी. आणि झाले तर मला वाटतंय ती मॅच थोडीशी चुरशीची होईल, मजा येईल बघायला. बरोबर बरोबर. बरोबर. फायनल म्हणल्यावर ते तेवढं जे आज त्यांनी ज्या डिपार्टमेंट्समध्ये लॅक केलं ते हम्म. सगळं करेक्ट करून ते नक्कीच येतील. कारण आज पाहायला गेलं तर फक्त विल्यमसन हा एका एंडनी टिकून होता बराच वेळ. पण सगळ्या ज्या विकेट जात होत्या त्याच्यासमोर 5-6 विकेट गेल्या, त्यानंतर त्याची विकेट गेली. तर नक्कीच ते प्रेशर त्याच्यावरती आलं आणि ते त्यांच्या बॅटिंग लाईनअप वरती वर्क करून मग नक्कीच सेमीफायनल आणि फायनल मध्ये खेळतील. बरोबर. नक्की. तर व्ह्युअर्सला मी एकदा एक विनंती करू इच्छितो की आमच्या व्हिडिओला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमचे मत जे आहेत, तुमचे प्रेडिक्शन्स ते कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. आणि आपण भेटूया नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये, जो परवाच आम्ही करणार आहोत, येस. पोस्ट ऑस्ट्रेलिया वर्सेस इंडिया मॅच. येस. आणि नक्कीच भेटूया परत. जय हिंद. जय हिंद. जय हिंद.